अ, सगळ्यात महत्त्वाचं हे ऑनलाईन गेमिंग ॲप जे आहेत, हे ॲप ग्रामीण भागातली तरुण पिढी अक्षरशः उद्ध्वस्त करण्यावर त्या ठिकाणी म्हणजे उद्ध्वस्त केलेले आहेत. ह्याचाच एक परिपाक म्हणून माझ्या धाराशिव तालुक्यामध्ये बावी नावाचं गाव आहे आणि त्या गावामध्ये एका लक्ष्मण जाधव नावाच्या तरुणानं, जो की JCB चालक होता, आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। ह्या ऑनलाईन गेमिंग ॲपच्या माध्यमातून प्रचंड पैसे हारला आणि हे पैसे हारल्याच्या नंतर त्याची भरपाई कशातनं होऊ शकत नाही हे लक्षात आल्याच्या नंतर नैराश्यातनं ह्या युवकानं स्वतःची गरोदर पत्नी, स्वतःचं लहान मूल यांना विष देऊन त्या ठिकाणी त्यांची हत्या केली आणि स्वतः आत्महत्या केली आणि एक कुटुंब त्या ठिकाणी पूर्णतः संपलं। हे फक्त एक उदाहरण होतं। अशा पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये वारंवार ह्या ऑनलाईन गेमिंग ॲपमुळं घटना घडत होत्या आणि ही गोष्ट केंद्र सरकारच्या लक्षात यावी म्हणून आत्ता सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये मी 30 तारखेला हा विषय लोकसभेमध्ये मांडला। ह्याचबरोबर सन्माननीय अश्विनी वैष्णवजींना पण ह्याच्या पाठीमागची दाहकता लक्षात आणून दिली आणि त्यांना विनंती केली की आमच्या आमदार कैलास पाटलांनी हा विषय विधानसभेमध्ये त्या ठिकाणी मांडला होता आणि राज्य सरकार म्हणत होतं की हा विषय केंद्राचा आहे आणि केंद्रात त्या ठिकाणी कायदा करणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर सन्माननीय अश्विनी वैष्णव साहेबांनी त्या ठिकाणी ऑनलाईन गेमिंग ॲपवर त्या ठिकाणी बंदी आणण्याच्या संदर्भात जो कायदा लोकसभेत आणला तो संमत झाला, राज्यसभेत आला तिथंही संमत झाला। अपेक्षा इतकीच आहे की ताबडतोब त्याच्यावर राष्ट्रपती महोदयांची स्वाक्षरी होऊन त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी तातडीनं चालू व्हावी। पण दुर्दैव ह्या गोष्टीचं आहे की हा कायदा खरं तर लवकर आणणं अपेक्षित होतं। जर लवकर हा कायदा आणला गेला असता तर ग्रामीण भागातील लाखो तरुणाचे जीव त्या ठिकाणी वाचले असते। काही का असेना, देर आहे दुरुस्त आहे, पण हा कायदा त्या ठिकाणी आणल्याबद्दल निश्चितपणे श्री अश्विनी वैष्णवजीचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद देतो त्या ग्रामीण भागातील लाखो सामान्य कुटुंबाच्या वतीनं। त्याच्यामध्ये काही सेलिब्रिटी आहे, छोटे छोटे व्हिडिओ करणारे इन्फ्लुएन्सर आहेत, त्यांना पैसे मिळतात म्हणून ते जाहिरात करतात, त्याचा परिणाम खेड्यापाड्यातील तरुणांवरती होतो, लोकांवरती होतो, ते गेम खेळतात आणि पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होतं। या सेलिब्रिटींना काय सांगतात? निश्चितपणे मला वाटते आपण जेव्हा समाजामध्ये सेलिब्रिटी म्हणून वावरतो, म्हणजे समाजातील लोक जर आपलं अनुकरण करत असतील तर अशा परिस्थितीमध्ये आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे ह्याचं भान स्वतःला सेलिब्रिटी म्हणून घेणाऱ्या व्यक्तीला असणं गरजेचं आहे। माझं आपल्याला एवढंच सांगायचं आहे की ह्या ऑनलाईन गेमिंग ॲपचं ज्यांनी कोणी जाहिराती केली असतील त्या खरंच अतिशय दुर्दैवी आहेत। त्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही एकदा त्या लक्ष्मण जाधवाच्या घरी जाऊन बघा की काय परिस्थिती आहे, काय अवस्था आहे। स्वतःचा मुलगा, स्वतःची सून, स्वतःचा नातू त्या ठिकाणी अशा पद्धतीनं संपला, पूर्ण अख्खं कुटुंब संपलं। मला वाटतं त्याच्या घरात जाऊन जर एकदा तुम्ही भेट दिली आणि त्याच्या घरातली परिस्थिती जर तुम्ही एकदा जाणून घेतली तर मला वाटतं कुठलाही सेलिब्रिटी किंवा ज्याला समाज मन आहे किंवा मन आहे ना, ज्याला हृदय आहे असा माणूस पुन्हा भविष्यात कधीही त्या ॲपची जाहिरात करणार नाही, एवढी खात्री मी तुम्हाला नक्की देतो। आता हे जे लोकांचे मृत्यू झाले, तुम्ही जे काही गोष्टी सांगताय, तरुणांमध्ये काही प्रॉब्लेम झाले, यांना सरकारने म्हणा किंवा वेगवेगळ्या योजनेतून काही मदत करता येईल का? सरकारने याचा विचार करा। निश्चितपणे मला वाटते हा कायदा लवकर आणला असता तर कदाचित त्या तरुणाचे प्रपंच त्या ठिकाणी वाचले असते। पण जे बेचिराग झालेली कुटुंब आहेत, निराशेच्या गर्दीत गेलेली कुटुंब आहेत, निश्चितपणे सरकारनं त्यांचा सुद्धा सहानुभूतीपूर्वक विचार करणं अपेक्षित आहे आणि त्यांना मदत करणंही अपेक्षित आहे। सर, आज एक घटना घडली संसदेच्या जेव्हा संसद
एवढी मोठी सुरक्षा असतात, तुम्ही तिकडे जातात, या अगोदर काही विद्यार्थी बसले होते, आता तर एका झाडावर चढून संसदेमध्ये प्रवेश झालाय. सीसीटीव्ही कॅमेऱ्यापासून सगळ्या व्यवस्था असतात, कशामुळे घडली? संसदेमध्ये तुम्हाला सांगतो, म्हणजे आम्हाला सहकार्य करणारे जे आमचे स्वीय सहाय्यक आहेत त्याला सुद्धा संसदेमध्ये प्रवेश नाही सुरक्षेच्या कारणास्तव. मला वाटते आम्हाला संसदेचं कामकाज करत असताना खरं तर त्या स्वीय सहाय्यकाची नितांत गरज असते. असं असतानाही सुरक्षा शेवटी सगळ्याचीच महत्त्वाची आहे म्हणून आम्ही तोही आग्रह त्यांना कधी धरला नाही. पण अशा पद्धतीनं देशाच्या सर्वोच्च सभागृहात जर एखादा माणूस धाडावर चढून त्या ठिकाणी उडी मारून जर जाऊ पाहत असेल आणि ते सुरक्षा यंत्रणाच्या लक्षात येत नसेल तर मला वाटतं हे सुरक्षा यंत्रणेचं अपयश आहे. आपल्याला मी सांगू इच्छितो की नवीन संसद झाल्याच्या नंतरसुद्धा प्रेक्षा गॅलरीमध्ये आलेल्या काही तरुणांनी त्या ठिकाणी संसदेमध्ये स्वतः उड्या मारल्या, त्याच्यानंतर त्या ठिकाणी धुराचे नळकांडे फोडले. नशिबाने त्याच्यात काही विषारी नव्हतं, पण अशा पद्धतीच्या घटना ह्या नवीन संसदेमध्ये त्या ठिकाणी झालेल्या आहेत. मला वाटते अशा पद्धतीच्या घडणाऱ्या वारंवार घटनाची जबाबदारी सरकार नावाच्या यंत्रणेनं घेणं अपेक्षित आहे. त्याच्यावर उचित अशी कारवाई करणं अपेक्षित आहे. कारण जर देशाची संसदच सुरक्षित नसतील तर सामान्य माणसाची काय अवस्था असेल, मला वाटतं ह्याचा विचारसुद्धा सरकार नावाच्या यंत्रणेनं करणं गरजेचं आहे. दिल्लीमधील कायदा सुव्यवस्थेबद्दल प्रश्न उपस्थित होतो, कारण खासदाराची चेन गेली एका महिलेत. मुख्यमंत्री दिल्लीच्या त्यांना भिंतीवर आपटण्यात आलं, प्रतिनिधी सांगण्यात येते, त्यांना मारण्यात आलं. दिल्लीतील कायदा सुव्यवस्थेबद्दल या निमित्ताने प्रश्नचिन्ह उपस्थित होते. निश्चितपणे मला वाटते दिल्लीमध्ये जो काही प्रकार घडला तो अतिशय निंदनीय आहे. शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून कुठलाही ह्या राजकीय जीवनात काम करणारा, त्या पदावर असणारा व्यक्ती शेवटी सामान्य माणसासाठी काम करत असतो आणि त्याच्या सुरक्षेची जबाबदारी ही मला वाटते त्या सुरक्षा यंत्रणेची आहे, सरकारची आहे. पण त्यांच्यावर जर अशा पद्धतीनं वारंवार हल्ले होत असतील, आणि दुर्दैव ह्या गोष्टीचं आहे की दिल्लीच्या मुख्यमंत्री ह्या महिला मुख्यमंत्री आहेत, असं असताना सुद्धा त्यांच्यावर अशा पद्धतीचा जो काही कथित हल्ला झाला आहे ते होतं आहे, ते अतिशय दुर्दैवी आहे. सुरक्षा यंत्रणेचं हे अपयश आहे. मला वाटतं ह्या गोष्टीची गांभीर्यानं दखल घेऊन सरकारनं तातडीनं त्या ठिकाणी कारवाई करणं अपेक्षित आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.